जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत। राज्य सरकारनं मागण्या मान्य केलेल्या असल्या तरी त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही आणि सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसंच राज्यभरातील मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत या प्रमुख मागण्या जरांगेंनी सरकारकडे केल्या आहेत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। मराठा समाजाला आरक्षण दिलंय, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली। तर अधिसूचना काढली आहे, त्याचं कायद्यात रूपांतरण करून त्याची अंमलबजावणी करा आणि कायद्याची अंमलबजावणी करेपर्यंत 1 इंचही मागे सरकणार नसल्याचं त्यांनी सरकारला ठणकावलं। सरकारनं धोका दिल्यास मराठा समाज किती महत्त्वाचा आहे हे कळेल, असं ते म्हणाले। विनंती यासाठी केली की सगळ्या सोयरा शब्द हा सरकारनं घेतलेला। 54 लाख नोंदीबद्दलचाही त्यांनीच घेतलेला, परिवाराचा पण त्यांनीच घेतलेला आणि मागल त्या मराठ्यांना आरक्षण द्यायचा हाही शब्द त्यांनीच घेतलेला। त्यांनी एकूण 4 शब्द घेतले, त्यातल्या सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना निघालेली। त्या अधिसूचनेचं रूपांतर कायद्यात करायचं असलं तर सरकारला विशेष अधिवेशन बोलावं लागणार। म्हणून मी सरकारला मराठा समाजाच्या वतीनं विनंती करतो की या येत्या 2 दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करून त्या अधिसूचनेचा आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं करा। मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल 2 तारखेलाच दिलाय, तोही स्वीकारून तोही कायदा त्यांनी पारित करावा। तर यासाठी त्यांनी येत्या 2 दिवसात अधिवेशन बोलवावं। मी मात्र अंमलबजावणी होईपर्यंत 1 इंचही मागे सरकू शकत नाही।